We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic. देशाला संविधान अर्पण करताना संविधान सभेच्या सदस्यांनी घेतलेल्या या शपथेला आपण सर्व भारतीय बांधील आहोत. भारताला मजबूत शासन व्यवस्था देणारी आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार देणारी भारताची राज्यघटना ही भारताचा आत्मा आहे आणि या आत्म्याचा सारांश आहे संविधानाची उद्देशिका म्हणजेच प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. नमस्कार, संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. या विशेष लॉ सिरीजच्या एपिसोड 2 मध्ये आपण भारताच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती जाणून घेतली. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेबद्दल, जी भारताच्या संविधानाचा एकूणच सार आहे, सारांश आहे. भारतीयांना ज्या प्रकारचा स्वतंत्र भारत हवा होता त्यानुसार संविधान निर्मात्यांनी जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून भारताचं संविधान लिहिलं. संपूर्ण भारताचं संविधान ज्या विचारांवर आधारित आहे त्या कल्पनांचा, त्या विचारांचा परिचय आपल्याला संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये मिळतो. संविधानाच्या प्रिएम्बल वरूनच आपल्याला लक्षात येतं की भारतीयांना कशा आणि कोणत्या प्रकारचा स्वतंत्र भारत निर्माण करायचा होता. भारताच्या संविधानाची निर्मिती प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा संविधान निर्मात्यांनी अशा स्वतंत्र भारताची कल्पना केली होती जिथे प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वांना स्वातंत्र्य असेल, सर्व नागरिक, सर्व लोक एक समान असतील आणि एक मजबूत लोकशाही असलेला देश निर्माण होईल. ज्यावेळी आपल्याला संविधानाच्या कोणत्याही तरतुदींचा किंवा कलमांच्या चर्चेवेळी त्याच्या अर्थाचा प्रश्न येतो किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करण्याची वेळ येते, त्यावेळी संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये काय म्हटलं गेलं आहे याकडे देखील दृष्टिक्षेप टाकला जातो. त्यामुळे जर आपल्याला भारताचं संविधान समजून घ्यायचं असेल तर त्याची उद्देशिका म्हणजेच प्रिएम्बल सर्वात आधी समजून घेतलं पाहिजे. देश काय आहे, तो कसा आहे, त्याच्या कारभाराचा आधार काय आहे, देशाला नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत, सर्व काही भारताच्या उद्देशिकेमध्ये नमूद आहे. चला तर बघूया कशी आहे आपल्या संविधानाची उद्देशिका, प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सुरुवात करूया उद्देशिकेच्या वाचनापासून. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. आता संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करूया मराठी भाषेमध्ये. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. अशा या भारताच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द आणि शब्द हा स्वतंत्र भारताची ओळख करून देणारा असा आहे. तो कसा, चला जाणून घेऊया. उद्देशिकेमध्ये सर्वप्रथम लिहिलं आहे सॉव्हरेन, सार्वभौम, सोशलिस्ट, समाजवादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, डेमोक्रेटिक, लोकशाही, रिपब्लिक, गणराज्य. याचा अर्थ असा देश जो कोणाच्याही नियंत्रणाखाली नाही, जो संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी कार्य करतो,
जिथे सरकारने प्रत्येक धर्माकडे समानतेने पाहिलं आहे, जिथे लोकशाही आहे, देशाची जनता, लोक स्वतः आपले लोकप्रतिनिधी म्हणजेच ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार, खासदार निवडून देशाचा कारभार चालवतात. भारताच्या उद्देशिकेत सुरुवातीला सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे शब्द अंतर्भूत केलेले नव्हते. 42व्या घटनादुरुस्तीनुसार सोशलिस्ट म्हणजेच समाजवादी, सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष आणि इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता हे 3 शब्द प्रस्तावनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले, ऍड करण्यात आले. पुढे पाहूयात. सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देण्याचा उल्लेख उद्देशिकेमध्ये आहे. हे स्पष्ट आहे की भारतात प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीने समान संधी उपलब्ध करून देणं आणि विषमता दूर करणं हा भारतीय शासन व्यवस्थेचा आदर्श मानला गेला आहे. यानंतर पुढे म्हटलं आहे की नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता प्रदान करणं आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी बंधुभाव वाढवण्याचा निर्धार करण्यात आला. यामधील प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा आहे. यानुसार भारतातील सर्व नागरिकांना त्यांचे विचार, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आणि धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाचा आदर आहे आणि प्रत्येकाला समान दर्जा देखील आहे. देशाची एकता आणि अखंडता वाढवण्यासाठी सरकारसोबतच नागरिकांचाही आपसात सलोखा आणि बंधुभाव टिकवून ठेवण्याचा उद्देश सांगितला गेला आहे. अशी ही संविधानाची उद्देशिका आणि भारताचं संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी सर्व वर्तमान आणि भावी नागरिकांच्या वतीने स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानाला भारतामध्ये अंमल दिला गेला. अशा या भारताच्या संविधानाला भारताचे सर्व नागरिक बांधील आहेत. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे आणि म्हणूनच आपण संविधानाचं उल्लंघन करू असं कोणी म्हणू शकत नाही किंवा आपण संविधानाच्याही वर आहोत असं देखील कोणी म्हणू शकत नाही, मग तो कितीही मोठा असला, पॉवरफुल असला तरी. आता इथे कोणीही राजा नाही की कोणीही रंक देखील नाही. जनता, नागरिक हेच सार्वभौम आहेत आणि जनतेच्या हाती खरी सत्ता आहे. अशा प्रकारे भारताला मजबूत शासन व्यवस्था देणारी आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार देणारी भारताची राज्यघटना, भारताचं संविधान हा भारताचा आत्मा आहे आणि या आत्म्याचा सारांश आहे संविधानाची उद्देशिका, प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अशा प्रकारे देशाला संविधान अर्पण करताना संविधान सभेच्या सदस्यांनी घेतलेल्या शपथेला आपण सर्व भारतीय बांधील आहोत आणि म्हणूनच आपण सर्वांनी संविधानातील मूलभूत तत्व समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने प्रगल्भ होऊन प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहील. आणि हे साध्य करण्यासाठी लिसन अँड लर्न लॉच्या संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न. या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी या यूट्यूब चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 4 मध्ये आपण संविधानाच्या भाग 1 म्हणजेच पार्ट 1 ला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत द युनियन अँड इट्स टेरिटोरीज, भारताचं संघराज्य आणि त्यांचे राज्यक्षेत्र, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 4 ऑफ द स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.